आज आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदकाचे दोन वेगळे प्रकार बघणार आहोत। मोदकाचा पहिला प्रकार बघूया। ही फुटाणा डाळ आहे, यालाच डाळ म्हणतात। आपण हे चिवड्यात घालतो। डाळ एक वाटी घ्यायचं, याची मिक्सर मध्ये बारीक पावडर करायची। हे बघा बारीक पावडर केलेली आहे। हे म्हणजे बेसन पीठच झालं आणि डाळ भाजलेलंच असतं, त्यामुळे हे पीठ परत भाजून घेण्याची आवश्यकता नाही। कढईत एक वाटी गूळ, त्यामध्ये एक वाटी पाणी घालूया। गूळ विरघळवून याला फक्त एक उकळी येऊ द्यायची। हे एक वाटी डाळ, एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी, एवढ्या साहित्यात 15-16 मोदक तयार होतात। तुम्हाला नैवेद्यासाठी 21 मोदक हवे असतील तर हे साहित्य 1.5 वाटी घ्या, म्हणजे 21 मोदक तयार होतील। उकळी आलेली आहे। आता यामध्ये डाळ्याचं पीठ घालूया। व्यवस्थित मिक्स करायचं। हे बघा अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीयेत, हे लगेच घट्ट होतं। याला 1-2 मिनिटं छानशी वाफ येऊ द्यायची। वाफ आलेली आहे। हे बघा हे झटपट पुरण तयार झालंय। पाव चमचा जायफळ किसून घातलेलं आहे, पाव चमचा वेलची पावडर। पुरण गार झालेलं आहे, थोडंसं मळून घेऊया। याचे मोदक करूया। हे डेसिकेटेड कोकोनट आहे आणि हे थोडंसं तूप घेतलंय। मोदकाच्या साच्याला थोडं तूप लावून घ्यायचं। एक छोटा गोळा घ्यायचा, साच्यामध्ये भरायचा। हे बघा पुरणाचा मोदक तयार झालेला आहे। वरती याला थोडं डेसिकेटेड कोकोनट लावायचं। हे मोदक खूप छान लागतात। याची चव अगदी पुरणासारखीच लागते आणि हे 2-4 दिवस छान राहतात। पुरण करायचं तर डाळ शिजवणे, वाटणे असं यामध्ये काही करावं लागत नाही, अगदी झटपट तयार होतात। या गणपतीत तुम्ही असे मोदक करून बघा। असेच बाकीचेही मोदक करूया। सगळे मोदक करून झालेले आहेत। आता मोदकाचा दुसरा प्रकार बघूया। एका बाउल मध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घेऊया। यामध्ये अर्धी वाटी दूध, हे मी कोमट दूध घेतलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दुसऱ्या बाउल मध्ये 2 चमचे कोको पावडर, त्यात अर्धी वाटी दूध घालूया। मिक्स करून घेऊया। कोको पावडर मिक्स झाल्यानंतर त्यात अर्धी वाटी पिठी साखर घालायची। कोको पावडर आणि पिठी साखर एकदम घालून मिक्स केलं तर गुठळ्या होऊ शकतात, म्हणून कोको पावडर मिक्स केल्यानंतर साखर घालायची। पॅन मध्ये 1 चमचा तूप घालूया। तूप गरम झालं की यामध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, हे मार्केटमध्ये मिळतं। याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता। यामध्ये ओलं खोबरं वापरणार असाल तर ते मिक्सरवर थोडं बारीक करून घ्या। चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। खोबरं भाजून झालेलं आहे। आता यामध्ये दुधात मिक्स केलेली मिल्क पावडर घालूया। त्यानंतर कोकोचं मिश्रण घालूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यातच अर्धा चमचा चॉकलेट इसेन्स घालूया। चॉकलेट इसेन्स ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। मोदकासाठी मिश्रण तयार झालेलं आहे, हे गार होऊ द्यायचंय। मिश्रण गार झालेलं आहे, मोदक करूया। साच्याला थोडं तूप लावून घेऊया। कधी कधी काय होतं, साच्यामध्ये मोदक करताना मोदकाला वरती टोक येत नाही, अशा वेळी काय करायचं, दोन्ही टोकावर असं थोडं मिश्रण भरून घ्यायचं आणि नंतर बंद करून
बाकीचं मिश्रण भरायचं. म्हणजे असा छान मोदक तयार होतो. हे मोदक मुलांना खूप आवडतात. असेच बाकीचे मोदक करूया. हेही मोदक तयार झालेले आहेत. असे हे घरातील साहित्यातून झटपट तयार होणारे 2 वेगळे मोदक प्रकार. पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.